मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयामध्ये मकोकातील आरोपी समीर पाटील हा काम करतो. त्याला निलेश घायवळ याचे फोन येतात आणि हेच फोन याचे जे निरोप असतात हा समीर पाटील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवतो असा आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. यावरती बोलताना समीर पाटील असं म्हणाला होता की रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. त्यांनी पुरावा पुढे आणावा. आज रवींद्र धंगेकर यांनी एक ट्विट केलेलं आहे. एक पुरावा त्यांनी पुढे आणलेला आहे आणि त्याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत. भाऊ, तुम्ही असा आरोप केलेला होता की समीर पाटील जो आहे चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयामध्ये काम करतो. आज तुम्ही एक ट्विट केलेलं आहे. नेमकं ट्विट काय? बघा, याच्यामध्ये ज्या पद्धतीने निलेश घायवळ ज्या पद्धतीने पासपोर्ट सारख्या सरकारी कागदपत्रामध्ये फेरफार करतो आणि तो भारतातून पळून जातो, म्हणजे महाराष्ट्रीय जनतेची नाचक्की, पोलिसांची नाचक्की. जर एक गुन्हेगार सर्रास लोकप्रतिनिधींच्या आजूबाजूला त्याचा सहवास असेल, लोकप्रतिनिधींना भेटत असेल, लोकप्रतिनिधींमध्ये त्याची अंडी पिढी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असेल आणि त्यांच्या जीवावर जर अशा पद्धतीने जर गुन्हेगारी करत असेल तर आम्ही राजकीय लोकांनी मग नुसतंच गप बसायचं का? आणि जर गप बसायचं असेल तर आम्ही बोललो पाहिजे. सत्ता ही बाजूला ठेवा, आपण सत्ता येणारे जाणारे मी सत्तेत आहे नाही तर हा विषय तर वेगळा आहे. पण ज्या पद्धतीने या पुणे शहरामध्ये पुणे शहराच्या आजूबाजूला हे गुन्हेगार लोकांची गळे चिरत असेल आणि आपण उघड्या डोळ्यांनी बघत असेल तर आपल्याला परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही. आणि मग ह्या विषयात मी बोलत असताना अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो की हा घायवळ पळून गेला कसा, ह्या घायवळाला कोणी मदत केली. तर त्यांच्यामध्ये काय पोलीस अधिकारी म्हणले की समीर पाटील नावाचा इसम हा चंद्रकांत दादा पाटलांच्या ऑफिसमध्ये बसतो आणि त्यांच्या नावाखाली हा सगळे गुन्हेगारांना मदत करतो. म्हणून मी समीर पाटील कोण आहे म्हणून मी प्रेसशी बोललो की समीर पाटील कोण आहे. आता समीर पाटील तसा मला माहित नव्हता आणि तो कोण आहे काय ह्याची मला माहिती नव्हती. म्हणून मी तो 2 दिवसापूर्वी तुमच्या चॅनलवर आला की मी समीर पाटील, मी काय दादांचा पी आहे का, मी काय दादांचा आहे का. मी म्हटलं तुला, मला तो विचारायचाच नव्हता, मला तो समीर पाटील विचारायचाच नव्हता. दादांच्या ऑफिसमध्ये कोण समीर पाटील तो विचारायचा होता. मग माझ्या लक्षात आलं की हा समीर पाटील मी न बोलता माझ्या समोर आलाय. मग आता हे जर बघायलाच लागेल काय आहे ते. म्हणून बघितलं तर समीर पाटीलला राग का आला तर समीर पाटीलचं मी नाव घेतलं. मग समीर पाटील जर त्या प्रकरणात नसता, तो सर्वसामान्य असता, तो कुठं गुन्हेगार नसता, तो कुठं दादाच्या जवळ नसता तर त्यांनी मला विचारलंच नसतं. म्हणून मी माहिती घेतली तर हा 20 वर्षापूर्वी पहिला मौका महाराष्ट्रात झाला त्या समीर पाटलाला सांगलीमध्ये झाला. मग अजून थोडी माहिती घेतली, तो त्यावर एकदा खुनी हल्ला बी झाला. मग तो कोणी केला ते त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. आणि मग त्यावर तो अंडा मारू एक बी केसच नाही. मग मी अजून माहिती घेतली, त्यावर का केस नाही तर माझ्या लक्षात आलं की हा नेत्यांच्या आजूबाजूला हा असतो, त्यामुळे ह्याच्यावर गुन्हेगारी, कारण हा लोकांकडून ही गुन्हेगारी करून घेतो. मग त्यांच्याकडून पैसे काढणं, कुठल्या बिल्डरला त्रास देणं, कुठं काय सेट करायचं तर हा करतो. म्हणजे ह्याची चंद्रकांत दादा पाटलांच्या ताटाखाली एवढं आग लागले पण चंद्रकांत दादा पाटील का बोलत नाही हा प्रश्न मला परत पडला. चंद्रकांत पाटील नेहमी अग्रेसिव्ह असतात, या विषयावर ते काय बोलत नाही. मग निलेश घायवळला चंद्रकांत दादा पाटील घाबरतात का? मग घाबरत असेल तर मग निलेश घायवळ टोळीचं त्यांच्यावरच असतंय का? त्यांनी काय मदत केली का? म्हणून बघायला गेलो मी निलेश घायवळ कोण आहे. मग ते तर बघितलं की दादांच्या मिरवणुकीमध्ये हा एकदम सहभागी, 100-200 पोरं घेऊन मध्ये डॉन सारखा चालताना, नंतर घायवळांशी त्याच्या मिटिंगा होताना, मग कुठल्या कार्यक्रमाला दादाचे ह्याचे फोटो. आणि मग पहिला मौका असलेला म्हणून सज्जन झाला का? मग सज्जन झाला असेल तर मग दादांनी त्याला शिफारस पत्र दिलंय का? या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर अनेक त्याचे करारनामे पुढे आले. मग तो म्हणला मी 100 कोटीचा मालक आहे. आणि मी परत आश्चर्यचकित झालो, हा जर पहिला मोक्याचा जर आरोपी 100 कोटीचा जर मालक होत असेल तर अजून थोडी तपासणी करायची मी सुरुवात केली. मग तो म्हणला सह्याद्री हॉस्पिटलच्या आजूबाजूला माझ्या प्रॉपर्टी आहेत, मी टॅक्स पेयर आहे. मग ह्याला पैसे कुठून आले, मग हिने काय उद्योग केले, तर ह्याचा सगळा मी तपास करतो. आणि त्यांनी परत शेवटचं वाक्य म्हणलं की मी दंगेकरांवर हे करतो काय आवरून. मी आता घाबरतो का राजकारणामध्ये, समाजकारण आणि गुंडांना तर कधीच घाबरत नाही. कारण जर तू माझ्यावर जर तुझी एवढं धाडस होते आणि तू गुन्हेगार आहे, पोलिसांमध्ये तुझ्याबद्दल आक्षेप आहेत, पण पोलीस फक्त तू दादांचं नाव घेतो म्हणून घाबरतात, तुला सगळे पुणेकर काय घाबरट वाटतात? आम्ही पुणेकरांची बाजू घेणार आहे.
दादानी स्पष्ट करा. निलेश गायकवाडला जर दादा घाबरत असेल तर त्याच्यावर ऍक्शन घेणार नाही. आणि जर ऍक्शन घ्यायची असेल, आंदेकर टोळीला ज्या पद्धतीनं कारवाई केली हे स्वागत पुणेकरांनी केलं, ते स्वागत पुणेकर करतील. पण ते कधी आपला तो बाबा दुसऱ्याचं ते कार्टा असं नको आहे. तुमच्याजवळ असणाऱ्या त्यांच्यावर पहिली कारवाई करा. समीर पाटीलचे उद्योग करा, त्यांनी केलेली प्रॉपर्टी कुठेतरी जप्त करा. त्याच्यामध्ये तर मी ऐकलं आंदेकरांच्या ह्याच्यामध्ये पोलिसांनी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांबरोबर झालेले व्यवहार बी सील केले. मग अजून निलेश गायकवाडचे व्यवहार सील केलेले कुठे दिसतच नाही. निलेश गायकवाडच्या प्रॉपर्ट्या काय, त्याच्या कुठं कुठं कंपन्या आहेत, त्याच्यावर कोणाकोणाचे व्यवहार झालेत, कोणाकोणाला सील केले, कोणाकोणाला बोलवलं, ते अजून काय मला दिसत नाही. मी PIला उद्या भेटणार आहे कोथरूडच्या, किंवा कोथरूडमध्ये चाललंय का, मी फक्त चहाला जाणार. मी आपलं विचारणार आहे त्यांना, मला थोडं काय तुम्हाला ते सांगणार नाहीत, पण त्यांना विचारणार. भाऊ, तुम्ही तुम्ही एक जे ट्विट केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही मिनी चंद्रकांत पाटील असा उल्लेख केलाय. नाही, या भावना लोकांच्या आहेत. मला लोक म्हणलं मिनी चंद्रकांत पाटील दिसतो. तर समीर पाटीलचं मधलं नाव, आता बघा हा फोटो जर बघितला ना, बघा हा फोटो कोणाचा असतो? आपल्या वडिलांचा असतो, आपल्या गुरुजनांचा असतो, किंवा आपल्या ज्याच्यावरच असतो त्याचा असतो. तर मला बोलता बोलता एकदा म्हणलं समीर चंद्रकांत पाटील आहे का? नाही म्हणलं, मुलगा नाही त्यांचा, माहिती घेतली पाहिजे. पण विषय असा आहे की जर तुम्ही त्याला पाठीशी घालत असेल तर तुम्ही त्याला मदत केली, तुम्ही त्यावर कारवाई केली. भाऊ, तू जसं पाहतो की हा जो निलेश घाळवे आहे त्याच्या विरोधामध्ये चंद्रकांत पाटील पुढे येताना पाहायला मिळत नाहीयेत. जो कोथरूड मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये अ, आपले मुरलीधर मोहोळ मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, चंद्रकांत पाटील राज्यामध्ये मंत्री आहेत, मेधा कुलकर्णी राज्यसभेच्या खासदार आहेत, असे 3 लोकप्रतिनिधी आहेत, तरी सुद्धा कोणी निलेश घाळवेवरती बोलत नाही. बघा, मेधाताईंबरोबर बद्दल बोलला तर मेधाताई मी महानगरपालिका एकत्र काम करतो, त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो. तुम्ही बघितलं असेल मागच्या आठवड्यात स्पीकर वाजला की ते जाऊन बंद केला त्यांनी. मग त्यांची डोळ्यात तेल घालून ते काम करतात, पण इथं त्यांचे हात कुठेतरी बांधलेले दिसतात. तेरी चूप आणि मेरी चूप असं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. तुझं चाललंय, माझं चाललंय, आपलं चालू दे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे निलेश घाळवे याच्या घरावरती ज्यावेळेस पोलिसांनी छापा टाकला त्यावेळेस जिवंत काडतुसं सापडलेली होती आणि मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पाचे कागदपत्र सुद्धा सापडलेले होते. असं काही कनेक्शन यामध्ये आहे का? त्याच्यामध्ये पृथ्वीराज एंटरप्राइजेस नावाची कंपनी, त्या कंपनीवर जे जे व्यवहार झालेत ते पोलिसांनी तपासले पाहिजेत. आणि मी तर म्हणतो जिवंत गोळ्या सापडा ना, जिवंत काढतो, जिवंत मुडदे बी सापडते. एवढे घाबरलेले तिथे जिवंत मुडदे, लोक घाबरटीच्या ह्याच्यात आहेत. जिवंत माणूस तिथं घाबरलेला आहे, अशी परिस्थिती आहे. बरोबर. समीर पाटीलचं कनेक्शन असं काही आहे काय? समीर पाटील हे सगळं करतो. समीर पाटील ज्या पद्धतीनं गायकवाड टोळीचा वकील म्हणला तरी चालेल, सगळे तोच बघतोय. भाऊ, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता या प्रकरणामध्ये त्यांनी अब्रू नुकसानीचा दावा तुमच्यावरती ठोकणार आहे असं सांगितलेलं आहे. मी फक्त पुराव्यांची वाट पाहतोय, रवींद्र दंगेकरांनी पुरावे पुढे आणावेत आणि त्यानंतर मी फक्त पुराव्यांची वाट पाहतोय आणि मी अब्रू नुकसानीचा दावा दंगेकरांवरती ठोकणार आहे असं म्हणतोय. तुम्ही पुढे कसं जाणार आहे ते सगळ्या प्रक्रियेत? माझ्या पुराव्याचीच गरज नाही. माझ्या पुराव्याची गरज काय? त्यांनी डायरेक्ट माझ्या गुन्हा नोटीस दिलं पाहिजे, पुरावे मला विचारलं पाहिजे. मी कसे काय पुरावे देणार त्यांना? त्यांनी मला नोटीस पाठवलं, मी पुरावे देणार ना त्यांना. मी डिफॉल्टर असं त्यांना वाटत, त्यांनी मला नोटीस पाठवलं, मी त्याला उत्तर देतो ना. बरोबर आहे ना? उलट मला त्यांनी मला ज्या पद्धतीने नोटीस पाठवणार आहे, 80 झाल्या तर 85 मला नोटीस पाठवणार आहे. त्यामुळे हे सगळं मला आता सरास झालेलं आहे. त्यामुळे काय मला काय वाटत नाही त्याचं. भाऊ, तुम्ही महायुतीच्या घटक पक्षामध्ये आहात, एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये चे पदाधिकारी आहात, माजी आमदार राहिलेले आहात. अशावेळी चंद्रकांत पाटील राज्यामध्ये मंत्री आहेत, महायुतीचेच घटक आहेत, त्यांच्यावरतीच एक प्रकारे आरोप केल्यासारखं हे सगळं एकंदरीत प्रकरण दिसतंय. कसं समन्वय साधणार आहात? तुम्हाला एकनाथ शिंदेकडून काही बोलणं वगैरे झाले? तुम्ही शिवसेना प्रमुखांची पूर्वीची भाषणं ऐकली असेल, वेळ पडली तर सत्तेला लात मारा पण जनतेसाठी रस्त्यावर आहे. हे कोण म्हणलं? शिवसेना प्रमुखांचा संदेश आहे. त्यामुळे वेगळं मला नाही वाटत एकनाथ शिंदे साहेब मला विचारते म्हणून. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पुण्यामध्ये आलेले होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी गुन्हेगारी मोडीत काढणार आहे. त्यांचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये गुन्हेगारी वाढली. त्यांनी मुंबईवरनं पुण्यात येताना फक्त मान कोथरूडकर अशी केली ना, तर निलेश गायकवाड तुम्हाला कागदावर दिसणार ना. पण त्यांची मान का अशी होत नाही मला कळत. थोडी मान हलवली पाहिजे कोथरूडकडं, नसते नाबद होती सगळं. आणि यात समीर पाटीलने एक आरोप केलेला होता की रवींद्र धंगेकर ज्यावेळेस लोकसभेला उभे राहिलेले होते, कोथरूड मतदारसंघातून त्यांना 73,000चं लीड हे विरोधी पक्षातील
उमेदवाराला मिळालेलं होतं, त्यामुळे रवींद्र धंगेकरांचा कोथरूडवरती राग आहे म्हणून ते आरोप करत आहेत. बरं, आता समीर पाटील हे बोलायची काय गरज आहे? समीर पाटील जर दादांच्या ऑफिस मधला नसता, भाजपच्या कनेक्शन मध्ये नसता, तर मग त्याला ही बोलायची गरज काय आहे? म्हणजे त्याच्या कुठेतरी हाडला जरा धक्का लागलेला दिसतोय. ते सगळंच आता माहिती काढतो, त्याचे फोटो ट्विट करतोय मी, आणि दादांची त्याचे काय कनेक्शन ते चित्रफित तुम्हाला देतो. घायवळांशी काय ते करून देतो. म्हणजे हा मध्यस्थी सगळ्यांना कळेल ना. आणि पोलीस खात्यातला गुप्त रिपोर्ट काढा, त्यांच्यामध्ये तुम्हाला ह्याची माहिती कळेल. चंद्रकांत दादांना बोलणार आहात तुमच्यासोबत अशी व्यक्ती काम बोललो की आता तुमच्या माध्यमातून बोलतोय की व्यक्तिगत काही असं वैयक्तिक मी बोलत होत ना. वैयक्तिक मी काय चंद्रकांत पाटलावर ताशेरे ओढलेत का? मी वैयक्तिक अजून दादा तुमच्या ताटाखाली जळतंय तेवढं ती विजवा जरा त्याला चुकीचं भांडवल वाढते, त्याला फवारणी करा एकदा. हे होते माजी आमदार रवींद्र धंगेकर. समीर पाटील यांच्यावरती त्यांनी ट्विट करून आणखी एक आरोप केलेला आहे की हे मिनी चंद्रकांत पाटील आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.